एक एक स्टेप सांगत बसायचं. पहिला आपला मूळ प्रश्न काय आहे? ए वाय अधिक झेड, बी काय आहे? झेड अधिक एक्स, सी काय आहे? एक्स अधिक वाय. चला ह्यामध्ये आपल्याला बदल कोणाचा करायचा? असा करायचा, बरोबर आहे का नाही? असा बदल करायचा आहे. ह्याला आपण काय म्हणायचं? बाय थेरम ऑफ इक्वल रेशो वरती लिहा. ह्याला इज इक्वल टू के इथे लिहा किंवा बाय काय म्हणायचं? काल पण आपण लिहिलेलं असतं बाय थेरम ऑफ काय? इक्वल रेशोज. मराठीमध्ये काय म्हणायचं? समान गुणोत्तराच्या समान गुणोत्तराच्या सिद्धांतानुसार. झालं? समान गुणोत्तराच्या सिद्धांतानुसार. तर आता यामध्ये पहिला काय करणार? हे आहे तसा गट घेतला, के म्हणायचं. ए वाय अधिक झेड इज इक्वल टू बी झेड अधिक एक्स इज इक्वल टू सी एक्स प्लस वाय. चला कितीने ह्याला डिवाइड करायचंय? प्रत्येकाला एबीसी न डिवाइड करायचंय, भागायचं एबीसी न. एबीसी न भागायला, ह्याला पण एबीसी न भागा, ह्याला पण एबीसी न भागा. म्हणजे याच्या व्हॅल्यू मध्ये काय फरक पडत नाही. आता काय एबीसी न भागायला? कारण आपल्याला छेदस्थानी काय दिसतात? एबीसी. इथं पण एबीसी एबीसी. मग हे आपल्याला घ्यायला पाहिजे. चला नेक्स्ट स्टेपला काय कट होते? मी आता सांगितलेला काय कट होते. एला ए कट झाला, बी ला बी कट झाला आणि सी ला सी कट. चला राहिला काय सांगा आता वरती? इथं वाय प्लस झेड अपॉन बी सी इज इक्वल टू झेड प्लस एक्स अपॉन ए सी इज इक्वल टू एक्स प्लस वाय अपॉन ए बी. तर आता हे उरलं तर आपल्याला काय दिसतं? इथं वजा दिसते, वजाबाकी केलेलं आहे. इथं काय केलेलं आहे? वजाबाकी केलेलं आहे. मग आपल्याला मिळवायचं आहे काय? आता हे जर दोन गट आपण समोरासमोर घेतले, के म्हणले याला, कुठल्या गटांची जर वजाबाकी करायला आपण, ह्या दोन गटांची जर आपण वजाबाकी केली तर ह्यामध्ये कट काय होते? जर सांगा, ह्या झेडला झेड काय होते? कट होते आणि वाय वजा एक्स येते. पण आपल्याला एक्स काय करायचा आहे? अगोदर घ्यायचा आहे. म्हणजे हा गट अगोदर पहिला घेऊया आपण. कुठला? के इज इक्वल टू झेड प्लस एक्स अपॉन काय? ए सी मायनस काय करायचं? हा गट त्यातून मायनस करायचा, हा मायनस वाय प्लस झेड अपॉन मायनस कोण? बी सी. बघा की पहिला हा घटला आणि ह्यातून हा काय केला? वजाबाकी केला. मग आपल्याला काय मिळते बघा? आता यामध्ये कशाला काय कट झालं? यामध्ये कॉमन काय येते जरा सांगा? सी कॉमन आलं. आतमध्ये काय राहिलं? ए मायनस बी. कसं काय सांगा? ए मायनस बी राहते. इथला सी आणि इथला सी काढलाच मी, डायरेक्ट बाहेरच काढला. आतमध्ये इथं ए राहते आणि इथं वजा बी राहते. चला आता यामध्ये हे झेड आणि हे झेड, हे झेड आणि हे झेड, कारण बाहेर मायनस आहे, आत काय होते? मायनस होते. मग ह्या झेडला हा आतला झेड काय होतोय? कट होते. कसं काय सांगा? आतला झेड आणि बाहेरचा झेड का कट होते? हे प्लस आणि हे काय होते? मायनस. मग राहते काय सांगा? एक्स मायनस वाय. फक्त राहिलं काय? राहिलं एक्स मायनस वाय. ह्याला क्रमांक काय? 1 द्यायचं. आलं का बघा? सेम असं हे आपलं तयार झालंय का बघा? इथं हे तयार झालेलं आहे. एक तयार झालं, एक काय झालेलं आहे? तयार झालेलं आहे. आता काय करायचंय पुढचं? आता ह्या दोघांची जोडी घेणार, क्रमाने घ्यायची. पहिला ही जोडी घेतली, ही. आता ह्यातली मला सांगा, ही जोडी अगोदर घेणार का ही जोडी अगोदर घेणार? के इज इक्वल टू, मला आता ह्याच्यात मिळतंय काय? तुम्ही आयडिया लावा. ह्यातनं मिळतंय काय? हे झेड आणि एक्स, तर ह्या एक्स आणि एक्स कट होऊ शकते. एक्स ला एक्स कट झाला, झेड वजा वाय. आता झेड वजा वाय आहे काय माझ्याकडे? नाही, वाय वजा झेड आहे. मग पहिला हा गट घ्यायला पाहिजे ना, म्हणजे वाय मला अगोदर मिळाला पाहिजे आणि झेड नंतर. मग मला हा गट अगोदर घ्यायचा आहे. सी आहे तसं घ्या, सी नाही द्या. तो कुठला गट आहे? इथं आहे बघा, तो हा गट. एक्स अधिक वाय छेद काय? ए बी. ह्यातून काय वजा करायचं? हा गट वजा करायचा. झेड अधिक एक्स छेद काय करायचं आहे? ए सी. हा आपण वजा केला. फक्त दोन दोन गटांची वजाबाकी करायची, इथं काय करायचं नाही. चला पुढे काय राहिलं आपलं? आता ह्यातनं काय कट होते मला सांगा आता पटकन?
ह्या एक्स ला हा एक्स कट होते का, इथं पण प्लस आहे इथं पण प्लस आहे, पण हा मायनस असल्यामुळे इथला काय होते प्लसचं मायनस, मग राहते काय सांगा वाय वजा झेड, आणि खाली काय राहिले कॉमन काय निघतंय ए, ए आत बाहेर पडलं, आत काय राहिलं बी वजा सी, मग तसं आलंय का बघा सेम आपलं आलंय. चला आता कुणाची वजाबाकी करणार, हे दोघे झाले हे दोघे जागे, आता पहिला आणि शेवटचा, त्याला पण के म्हणायचं. पहिला आणि शेवटच्या मध्ये पहिल्यांदा कुठला घेणार विचार करायचा, इथं वाय झेड आहे इथं एक्स वाय, वाय ला वाय काय होतंय मग झेड वजा एक्स राहतंय, पण आपल्याला झेड वजा एक्सच पाहिजे, म्हणजे पहिला कुठला घ्यायला पाहिजे आपण आहे तसा हा घ्यायला पाहिजे, आहे तसा घ्यायला पाहिजे. मग वाय अधिक झेड छेद काय आहे ए बी, ए बी बी सी ना, मग मायनस काय करायचं पुढं बी सी छेद काय येणार इथं ए बी आणि इथं एक्स प्लस वाय. चला आता कट काय होणार यातलं, हे प्लस वाय आणि हे प्लसचं मायनस वाय होते, आणि झेड वजा एक्स राहिलं, इथं खाली काय येणार बी बी कट केलं, बी बाहेर काढलं, आत काय राहणार सी वजा ए. चला असं झालंय का सगळीकडे बघा, असं झालंय ना. मग आपण काय करायचं 1 2 3, ही पण के ची किंमत आहे, ही पण के ची किंमत आहे, ही पण के ची, मग इथे लिहायचं के बरोबर काय आलं फायनल आन्सर आपलं सांगा, के इज इक्वल टू, हे सगळं लिहायचं परत, एक्स मायनस वाय इज इक्वल टू काय आलं सी इन द ब्रॅकेट ए मायनस बी इज इक्वल टू वाय मायनस झेड अपॉन काय आलं ए इन द ब्रॅकेट बी मायनस सी इज इक्वल टू झेड मायनस एक्स अपॉन बी इन द ब्रॅकेट सी मायनस ए. झालं आपलं प्रूफ. किती सोपं आहे सांगा आता. बघा पहिला प्रश्न लिहूया, एक्स अपॉन काय, पहिला लिहायला पाहिजे काय सांगा, बाय थेरम ऑफ इक्वल रेशोज, म्हणजेच काय समान गुणोत्तराच्या सिद्धांतानुसार, बरोबर आहे का, समान गुणोत्तराच्या सिद्धांतानुसार. चला काय सिद्धांत सांगतोय की या सगळ्या किमती एकाच ह्याच्या आहेत, ह्याची पण किंमत तीच आहे, ह्याची पण किंमत तीच आहे, आणि त्याची पण किंमत, म्हणून मध्ये इज इक्वल साइन दिलंय का नाही, आणि इथं छेद काय नाही म्हणून सांगितलंय, ह्या तिघांची बेरीज 0 नाही, तिने ऑलरेडीच क्लिअर केलं 0 नाही. मग पहिला काय करायचं के मानायचं, आणि सगळा वरचा प्रश्न आहे त्याचा उतरून घ्यायचा. घेतलं का बघा, प्रश्न उतरून गेला आहे त्याचा पहिला, 3y वजा झेड वजा एक्स इज इक्वल टू काय दिलंय झेड छेद 3z वजा एक्स वजा वाय. तर आता काय करायचं सांगितलं मी, काय केलं यांचं सगळ्यांची मिक्स करायची, म्हणजे बेरीज करायची सगळ्यांची, काय करायची बेरीज. मग इथं बेरीज चिन्ह येणार एक्स अपॉन प्लस, बघा मिक्स केला, हा गट ह्यात मिक्स करायला लागले, 3y वजा झेड वजा एक्स, हा गट ह्यात मिळवला, परत हा गट 3z वजा एक्स वजा वाय, त्याला अंडरलाईन करा म्हणजे गट सेपरेट दिसतात, नाही सगळं मिक्स होणार. वरचा गट वरच्यामध्ये मिक्स केला नाही, वरच्याची बेरीज आणि खालच्याची बेरीज. वरची काय बेरीज होणार नाही, तसं राहणार एक्स प्लस वाय प्लस झेड. तर आता यामध्ये मला सांगा, इथं 3x मायनस एक्स मायनस एक्स, 3x मायनस एक्स मायनस एक्स, हा एक गट तयार झाला. चला पुढचा गट कुठला होणार आहे 3y मायनस वाय, इकडचा मायनस वाय, 3y मायनस वाय प्लस आहे इथं एक्स. चला परत ऍड करा 3z मायनस झेड आलं. चला आता फायनल आन्सर मध्ये काय ना जरा सांगा मला, वरती एक्स प्लस वाय प्लस झेड अपॉन हे जे एक्स येते प्लस हेच वाय प्लस हेच, आणि हा गट अखंड कट होऊन काय देत उत्तर 1 झालं. आपल्याला तेच प्रूव्ह करायचं होतं, सगळे मिळून आपलं उत्तर किती दाखवायचं होतं, किंमत किती दाखवायची होती 1. झालं आपलं आन्सर, लिहून घ्या चला.